हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर चला 2 दिवस झालं मी काही शूट केलं नाही. लाँग व्हिडिओ शूट करणं नाही झाला, कारण खूप काम होतं. त्यामुळे लाँग व्हिडिओ हा शूटच नाही झाला. मी शॉर्ट व्हिडिओज केले आणि तेच टाकले. तर चला म्हणलं आज तुमच्याशी थोडंसं बोलू, कारण मी थोडंसं फास्ट केलं आहे, कारण नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी फास्ट केला आहे. तर चला आज तुमच्याशी थोडंसं काहीतरी शेअर करावं म्हणलं. म्हणून आधी क्लिनिंगचं आवरून घेऊ आणि मग छान निवांत वेळ भेटतो, मग तुमच्याशी छान गप्पा होईल. तर तर असं काही असं म्हणतात की लेडीजजवळ खूप काही असतं बोलण्याचं. लेडीजला कोणीच बोलण्यामध्ये हरू शकत नाही. हो, लेडीजला कोणीच हरू शकत नाही. पण मी पण लेडीजच आहे. माझ्यापाशी पण खूप स्टॉक आहे. पण कॅमेरा सुरू झालं की मी कॉन्शियस होते आणि नाही मग माझा स्टॉक कुठेतरी हरवतो आणि असं होतं. तर काही हरकत नाही. अस्मिता म्हणते ना, की हरवलेलं सगळं सगळं काही शोधलं तर सगळं काही सापडेल. तर आपण तिलाच बोलू आणि आपलं हरवलेलं बोलणं आपण सापडू. तर खरंच शोधलं तर सगळं सापडेल. तर आपण तिचीच मदत घेऊ आणि हरवलेलं आपण सगळं शोधून काढू. तर ते तुम्हाला दिसेलच आणि ते तुम्हाला नक्की सांगेन सापडलं का नाही. तर चला, तुम्ही म्हणत असाल ही बाई कपडेच करते. हो, ही बाई कपडेच करते. कारण आमच्या इथं कपड्याचा स्टॉक खूप खूप आहे. कारण शॉपमध्ये पण इतका स्टॉक नसेल, इतका आमच्याकडे स्टॉक आहे. कारण मला कधी-कधी वाटतं, की कपड्याचं तोरणच लावावं, इतके कपडे आमच्याकडे आहेत. तर ह्या दस्तीचे कलर कॉम्बिनेशन इतकं मला आवडलं होतं. कारण ह्यासाठी माझं आणि माझ्या भावाचं खूप भांडण झालं आहे. पण काही प्रॉब्लेम नाहीये. ही कोणती माझ्या दादाला दस्ती केलेली आहे. पण आमच्या इथं तुम्हाला म्हणलं ना, आमच्या इथं खूप स्टॉक आहे. तर दस्ती असे येतच राहतात. त्यामुळे काही भांडण नाहीये. तर असं आहे. माझं बाळ ना इतका पसारा घालून ठेवतो ना, उठून काढतो आणि कुठेही मांडून बसतो. कुठला काढेल काहीच नेम नाही. इतका तो पसारा काढतो. लहान आहे. तर बघा कपडे किती पडले. मी दररोज कपडे जितक्या घड्या करते, ते इतके कपडे पडलेले असते. घड्या कितीही करत राहा, पण कपडे काही संपतच नाहीत. हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर काय ना, माझा भैया म्हणतो की कुण्या नात्यांकडं गेल्यापेक्षा कधीही देवाला जावं, मंदिरात जावं, देवाला भेट द्यावी आणि तेवढंच त्यानिमित्तानं त्या स्थळ पण आपल्याला पाहण्यात येतं आणि ते कधीही चांगलं. नात्यांकडे गेल्यापेक्षा ते कधीही चांगलं की देवाच्या दारात जावं. कारण देव कधीच आपण गेल्यावर तोंड खराब करत नाही. नेहमी नेहमी काय येतो असं म्हणत नाही. कधीच कंटाळाही आपला करत नाही. कधीही जा, आपलं आनंदानं स्वागत करतो. आपल्या स्वागतासाठीच तिथं आपल्यासाठीच तिथं तिथं देव बसले, आपल्यासाठीच देव तिथं असतो आणि त्यासाठी खरंच त्यासाठी देवाच्या दारात कधीही जावं. ते कधी खरं चांगलं आणि मलाही खरंच ते आवडलं. कारण मी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळंच मी असं सांगते आहे. मला कोण्याही प्रकारची निगेटिव्हिटी पसरवायची नाही आहे. नाती सगळीच तशी नसतात, पण काही असतात. कारण मी ती अनुभवली आहे म्हणून बोलते मित्रांनो. कारण नाती सगळीच तशी नसतात. काहीच नाती असे असतात, पण मी अनुभवले. तेच मी म्हणते. मी असं म्हणत नाही की मी नाती सोडली आहे. कारण आपल्याला खरंच काही सोडता येत नाही. आपल्याला तिकडेही नात्यांकडेही जावं लागतं आणि देवालाही धरावं लागतं. आपल्या दोन्हीलाही धरून चालावं लागतं. आपल्याला कोणाला सोडता येत नाही. कारण माणसंही जोडावं असं सगळेजण म्हणतात. हो, पण माझं म्हणणं इतकंच आहे की 4 असावे, पण ते आपले असावे, असं मला वाटतं. भाराभर चिंध्या त्यात एक न कामाचा, असं हे काय कामाचं? भाराभर चिंध्या आणि त्यात एकही नाही कामाचं. मग काय करायचं एवढं मोठे असून? 4च असावे, पण ते आपले असावे. आणि खरंच आहे, आपला टॉपिक फक्त देवावर होता. खरंच मला माझ्या भैयाचं पटतं. मी जात नाही असं नाही, मी जाते, पण असं सारखं नाही जात. कधीतरी जाते, त्यांची भेट घेते आणि त्यांच्याशी छान बोलते, गप्पा ठोकते. छान वाटतं खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. आणि खरंच तसंच बरं असतं. कारण नात्यांकडं हे 2 दिवसासाठीच जावं. कारण 4 दिवसाचा हा पाहुणा असतो आणि नंतर तर तेही आपल्याला बोर होऊन जातात. ते म्हणतात हे तर काय दररोजचाच आहे. ते आपलं असं होऊन जातं. त्यासाठी 2च दिवस जावं आणि आपल्या घरी निघून यावं. त्यांनाही छान वाटतं, आपल्यालाही छान वाटतं आणि प्लस आपला स्वाभिमानही आपल्याला सांभाळता येतो. असं आहे. कारण माझा भैय्या म्हणतो ते खरंच आहे. मी खरंच अनुभव घेतलेला आहे. कारण देवाच्या दारात जा, तो कधीही आपलं स्वागत करतो. तिथं गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्हिटी आपल्याला तिथं गेल्यावर मिळते. तर हो, तिथं गेल्यावर आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते, प्रसन्न वाटतं आणि देव म्हणत नाही, "काय नेहमी-नेहमी येतीस?" असं म्हणत नाही. देव पण असं आणि फटकन बोलून आपल्याला तिथून काढूनही देत नाही. खरंच आहे तसं. तर खरंच तसंच आहे. माझ्या बाळाची अंघोळ झाली आहे छान. अंघोळ झाली आहे. तर त्याला म्हणत होते मी, "तू हाय कर, हॅलो कर." तर असं आहे. तो बालाजी एक देव आहे. तो बालाजीचा देव, बालाजीला घेऊन आपल्या लेकराचं कसं असतं, बालाजीची एक मूर्ती आहे. तो घेऊन त्याला खेळतो
तर असं आहे. तर चला मित्रांनो, माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.